नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मध्यवर्ती बँकेविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। जी संस्था बँकांची बँक म्हणून काम करते, तसेच जिचे कर्तव्य उच्च क्षमतेच्या पैशावर नियंत्रण ठेवून देशाच्या चलनविषयक आधार नियंत्रित करणे आणि समाजातील लोकांच्या पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण व नियमन घालणे असे असते, ती संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक होय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली। 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले। देशाची मध्यवर्ती बँक ही त्या देशाच्या वित्तीय सार्वभौमत्वाचे व स्थैर्याचे प्रतीक समजली जाते। मध्यवर्ती बँकेचे प्रमुख उद्दिष्ट नफा मिळवणे हे नसून समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी काम करणे हे असते। देशाचे वित्तीय व आर्थिक स्थैर्य वाढवणे हा सुद्धा तिचा हेतू असतो। मध्यवर्ती बँक ही अशी संस्था असते की जी देशाची वित्तीय ताकद व स्थैर्याला संरक्षण देण्यास जबाबदार असते। भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने केली होती। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।